श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपण आरतीला गेल्यानंतर नैवेद्य कसा दाखवावा, नैवेद्याचं ताट कसं असावं, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती होतात. परंतु आपण अनेक पारायण करतो, पुस्तकं वाचतो. प्रत्येक पुस्तकामध्ये दिलेलं आहे की देवाला अर्पण करण्यात येत असलेला नैवेद्याचं ताट कसं असावं, कोणते पदार्थ नैवेद्यात ठेवावेत. एकनाथ भागवतात दिलेल्या नैवेद्याची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत की देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात. भारतात पूजेच्या अथवा आरतीच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास नैवेद्य असे म्हणतात. तो देवासमोर असतो तेव्हा त्यास भोग चढवणे म्हणतात. त्याची भक्ती केली जाते. त्यांच्याकडून म्हणजेच देवांकडून किंवा गुरूंकडून नैवेद्य घेऊन भक्तांमध्ये आशीर्वाद स्वरूप वाटला जातो. तेव्हा त्या नैवेद्यास प्रसाद संबोधले जाते. पहा, एका देवाला आपण नैवेद्य ठेवल्यानंतर तो आपण स्वतः देवाची आरती झाल्यानंतर स्वतः खातो तेव्हा त्या नैवेद्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. या नैवेद्याच्या ताटामध्ये नैवेद्याचा भात नैवेद्य केवळ खाद्यपदार्थांचा दाखवला जातो, परंतु आशीर्वाद स्वरूप प्रसाद हा खाद्य अथवा कोणत्याही खाद्येतर गोष्टींचाही असू शकतो. मंगलकार्याप्रसंगी प्रसाद सर्व उपस्थित अनुपस्थितांमध्ये वाटतात, तर नैवेद्याच्या भोजनाची थाळी बहुधा विशिष्ट व्यक्तीलाच देतात. आपण आपल्या घरी देवांना दाखवलेला नैवेद्य हे फक्त आणि फक्त घरातल्याच व्यक्तींनी खावायचा आहे. तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये नैवेद्य आरतीला जर स्वतः घरून नैवेद्य नेत असाल तर तो नैवेद्य तुम्ही घरी आणल्यानंतर तो स्वतः खायचा आहे, पाहुणे रावळ्यांमध्ये वाटायचा नाही. तो नैवेद्य स्वामींनी दिलेला एक आशीर्वाद आहे म्हणून तो आपण घरी खायचा. निवेदन अर्तिथी म्हणजे निवेद किंवा निवेदन यालाच नैवेद्य म्हणतात. निवेद किंवा निवेदन म्हणजेच एक प्रकारचा नैवेद्य आहे. केतकर ज्ञानकोशानुसार यज्ञामध्ये अर्पण केलेल्या आहुतींना हविष म्हणजे हवी असा शब्द प्रचलित होतं. युष अथवा युषण, वृषदाज, पुरुषा, करंभ, अमिश्री, नवनीत, पयसा, परिवाप, ब्रह्मोदन, मस्तू, यवागो, वाजिन्य, सुक्त, वृषातक, गवाशीर, दध्याशीर आणि यवाशीर इत्यादी अर्पण करावयांच्या खाद्यपेयांची नावे वैदिक साहित्यातून वापरली गेली आहेत. या प्रत्येकाचा अर्थाला आपल्याला माहिती नाही, परंतु प्रसाद आणि नैवेद्याचे पदार्थ कोणते, त्याचे किती प्रकार आहेत ते आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजेल. नैवेद्याचे 3 प्रमुख प्रकार आहेत. लघु नैवेद्य म्हणजे आपण दूध, साखर, पेढे, गुळ खोबरं यांना लघु नैवेद्य असे म्हणतात. प्रसाद नैवेद्य व्रतपूजा करताना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यास प्रसाद असे म्हणतात. उदाहरणार्थ सत्यनारायण पूजेला संजीविक म्हणजे शिरा, सोहळा, सोमवार व्रताला चुम्रक म्हणजे चूरमा, लक्ष्मीपूजन वेळी लाह्या, बत्तासे इत्यादी. महानैवेद्य भक्ष्य, पोळी, भाकरी इत्यादी पदार्थ येतात. भोज्य म्हणजे भात, खिचडी इत्यादी पदार्थ. लेह म्हणजे पंचामृत, चटणी इत्यादी पदार्थ. चोष म्हणजे आंबा, शेवगाच्या शेंगापासून तयार केलेली भाजी किंवा इत्यादी असलेले पदार्थ. पेय म्हणजे बासुंदी, खीर
हे पदार्थ या सर्वांनी युक्त नैवेद्याला महानैवेद्य म्हणतात. भात, खिचडी, पोळी, भाजी, चटणी, बासुंदी, खीर या सर्व पदार्थांचं मिळून एक ताट तयार होतं, त्याला म्हणतात महानैवेद्य. पूजा करणारे यजमान यथाशक्ती किंवा शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभाप्रसंगी विशिष्ट पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात. सण समारंभाप्रसंगी पुरणाची पोळी हा एक नैवेद्याच्या थाळीमधला महत्त्वपूर्ण घटक आहे. पुरणाची पोळी म्हणजे पूर्ण म्हणून प्रत्येक देवाला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्ण म्हणजे आपण जो नैवेद्य करतो तो पूर्ण होतो, म्हणून पुरणाच्या पोळीचा नैवेद्य नक्कीच तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाताना आपण घरून करून न्यायचा आहे. विकत घेतलेल्या नैवेद्याला काही अर्थ नाही, तुम्ही स्वतः घरून करून न्या. भोजनाच्या थाळीचे 3 भाग असतात. भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या जेवणाच्या पानाच्या डावी बाजू ही लवण शाखा, पानाचा मधला भाग हा प्रमुख अन्न भाग, पानाची उजवी बाजू ही शाखा म्हणजे भाज्या. कोणकोणत्या शाखेत म्हणजे भागामध्ये ठेवायच्या, कोणकोणते पदार्थ वाढायचे त्याचे वर्णन. लवण शाखा म्हणजे लिंबाची फोड ही नेहमी डाव्या बाजूला असावी. नानाविध प्रकारची लोणची, रायती, मेथकूट, पापड, भाजणीचे वडे, कुटलेले डांगर, मिरगुडे, सांडगे, केळे, तोंडली वा कारल्याची तळलेल्या काचऱ्या, चिकवड्या, कुरडया इत्यादी तळलेले पदार्थ, शिजवलेले सुरण, मुळा, गाजर, करवंदे, भोकर, काकडी, हिरवी मिरची, कैरी, लिंबू इत्यादीपासून बनवलेल्या कोशिंबिरी, वांग्याचे भरीत, दही वडे, घारगे, मुरांबा, मोरावळा इत्यादी पदार्थ हे नेहमी डाव्या बाजूला ठेवावेत. ह्यातला तुम्ही एक कोणताही पदार्थ ठेवा. एक किंवा एकापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे जे पदार्थ अवेलेबल आहेत ते तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवू शकता. मधला मुख्य भाग म्हणजे कणकेची सोजी, सपिटाचा वा रव्याचा शिरा, पुरण, सांजा पोळी, तेल पोळी, साधी पोळी, रांजणावर भाजलेले मांडे, तुपात तळलेल्या पुऱ्या, कानवले, करंजी, भाकरी, रोटले, दिरडी, पानवल्या, पानग्या, खांडवी, गुळवड्या, सांजा वड्या, डाळीचे ढोकळे, वेगवेगळे लाडू, साधा भात, साखर भात, गूळ नारळी भात, मसाला भात, राब भात म्हणजे तूप आणि मध मिसळून तयार केलेला भात असा. मध व तूप व दुधाच्या वेगवेगळ्या वाट्या, निरनिराळ्या खिरी, शिकरण, लोणी, घट्ट दही इत्यादी सगळे पदार्थ मध्यभागी ठेवावेत. यातील तुम्ही कोणताही एक पदार्थ किंवा एकपेक्षा जास्त पदार्थ ताटामध्ये नैवेद्य स्वरूपात ठेवू शकता. शाक म्हणजे भाज्या. शाकंभरी देवीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा शाक म्हणजे भाज्या आणि शाकंभरी देवी म्हणजे देवीला दाखवण्यात येणाऱ्या भाज्या. म्हणून शाक भाग म्हणजे मेथी, चाकवत, पोकळा, माठ, शेपू, चवळी, घोल या पालेभाज्या, चवळीची उसळ, केळफूळ, वांगी, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, घेवडा, फरसबी, तोंडली, कच्ची केळी, कोहळा, दुधी भोपळा, लाल भोपळा, हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या या भोजनासमवेतच. शीतल व सुवासिक पाणी, साईच्या घट्ट दह्या, मीठ, सैंधव, वाटलेली कोथिंबीर, भाजलेले सुंठ, तळेला हिंग टाकून व ते घुसळून केलेला मठ्ठा पण असावा. अशा प्रकारे आपण नैवेद्याचं ताट सजवू शकतो. तुम्हाला जमल ते प्रत्येक पदार्थ असावेत असे नाही. यातला एक पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. एकनाथ भागवतामध्ये काही ओव्या आहेत, त्या ओव्यामधूनच हा सगळा सारांश तुम्हाला सांगितला आहे.
साखर मांडा, गुळपोळी, वेलदोडे घातलेला गुळयुक्त शिरा, केळ्यांचे शिकरण, दही, दूध, साई, साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंजा, अमृतफळे, शिरधारी, वळवट, वळून केलेल्या शेवया, गव्हांच्या कपड्यांची खीर, मधुवडा, कोरवडा, आंबावडा, तिळाच्या लाडूंची जोडी, जिरेसाळी भात, सोललेल्या मूगडाळींचे वरण, नुकतेच कडवलेल्या गाईच्या तुपाचा घमघमाट आणि तुपात बनवलेले जिन्नस असा नैवेद्याच्या थाळीचा उल्लेख एकनाथ भागवतातून येतो. एकनाथ भागवत नक्की वाचावे. आपल्या जीवनातील प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवर हे अध्याय आहेत. एकनाथी भागवतातून नक्कीच आपल्याला समजलं असेल नैवेद्याचं ताट कसं असावं, कोणकोणते पदार्थ कोणत्या बाजूला ठेवावे, त्या पदार्थांचा आपल्या जीवनामध्ये खरंच ह्यातील प्रत्येक पदार्थ नैवेद्य म्हणून खाल्ले तर आपण कधीही आजारी पडणार नाही, म्हणून हे नैवेद्याचं ताट इतकं उत्तम सजवलेलं आहे. झाल्या धूपदीप निरांजन, देवासी ओगरावे भोजन, नाना परीचे पक्वान, अन्न सदन्न रसयुक्त, मांडा साखर मांडा, गुळवरी, शुष्कल्या अमृतफळे, शिरधारी, दुधामाजी आळीविली शिरी, वाडली परी वळीवट, मधुवडा, कोरवडा, लाडू, तिळवयांचा जोडा, रुची आला आंबवडा, ठायापुड वाढीनला, पत्रशाकांची प्रभावळी, भात अरुवार, जिरेसाळी, सूप सोलीव, मूगडाळी, गोकृत परिमळी, सद्य सत्पत्य, गोघृत परिमळी, सद्य सत्पद, सांजा सडीव, गुळयुक्त, एळा मिरे घालुनी आत, पाक केला घृत मिश्रित, सेविता मुखात रुवार, कथिका तक्राची गोमटी, आम्ररसे भरली वाटी, शिखरणी केळांची वाढली ताटी, देकोनिया लाळ घोटी, अमेंद्र, दधी दुग्ध साय साकार, नैवेद्या वाढिले परिकर, देवना पाहे उपचार, श्रद्धा श्रीधर तृप्त होय, सामर्थ्य असेल करावयासी, तरी हे परवडी प्रतिदिवशी, नैवेद्य अर्पावे देवासी, ना तरी पर्व विशेषी अर्पावे देवासी नैवेद्य. श्री स्वामी समर्थ. एकनाथी भागवतामध्ये नैवेद्याचं इतकं सुंदर स्वरूप सांगितलं आहे, त्यामुळे आपले जुने जे ग्रंथ आहेत त्याचं नक्की वाचन करावे. प्रत्येक ग्रंथातून वेगवेगळी माहिती मिळत आहे. कोणती फुले कोणत्या देवाला अर्पण करावी ते सुद्धा एकनाथी भागवतीमध्ये सांगितलं आहे. नक्कीच तुम्ही भागवत ग्रंथाचं पठण वाचन करावं. खूप वेळ लागतो, पण थोडे थोडे पाठ तुम्ही आज 1 पाठ उद्या 2 पाठ असं करून तुम्ही तो पूर्ण भागवत ग्रंथ वाचन करावा. श्री स्वामी समर्थ.